नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि तितकीच एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. राजकीय सत्तेसाठी महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर मंदिरात केल्या जाणाऱ्या शत्रुविजय यज्ञाची. होय, महाराष्ट्रातले नेते राजकीय इच्छा आकांक्षेच्या पूर्ततेसाठी मध्य प्रदेशातलं बगलामुखी मंदिर गाठतायत आणि तिकडे शत्रुविजय यज्ञ करतायत. स्मशानानं वेढलेलं हे मंदिर नलखेडा गावात वसलंय आणि विशेष म्हणजे या मंदिराबाहेर पार्क केलेल्या महाराष्ट्रातल्या गाड्या पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्याने कैद केल्यात. पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशींनी जेव्हा या मंदिराच्या पुजाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्या पुजाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल अनेक गुपितं सांगितली आहेत. तर यामध्ये महाराष्ट्र पासिंगच्या MH पासिंगच्या गाड्या बघायला मिळत आहेत. या गाड्या नेमक्या कुठल्या नेत्याच्या आहेत याचा तपास करावा लागेल, पण MH पासिंगच्या गाड्या यावेळेला बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रातल्या सत्तेसाठी शत्रुविजय यज्ञासाठी नेत्यांची मध्य प्रदेशात धाव बघायला मिळते. महाराष्ट्रातल्या नेत्यांचं बगलामुखी मंदिरात होम हवन सुरू असलेलं सुद्धा बघायला मिळत आहे. आपल्यासोबत प्रसन्न सर आहेत. प्रसन्न सर, तुम्ही बगलामुखी मंदिरात गेलेलात आणि तिथल्या पुजाऱ्यांशी संवाद साधलायत. या मंदिरात महाराष्ट्रातल्या नेत्यांशी असलेलं कनेक्शन त्यांनी तुम्हाला सांगितलंय. काय आहे हा नेमका सगळा प्रकार? हो, बातमी आपण अशी आपल्या समोर येते. आपण इकडे नलखेड्याला आहोत. इथे बगलामुखी मातेचं मंदिर आहे. इथे काही तांत्रिक अनुष्ठानं वगैरे पूजा अर्चा होत असतात, यज्ञ याग विधी होत असतात. इकडची मान्यता अशी आहे की असे विधी करून तुमची इच्छित फलप्राप्ती होऊ शकते, काही महत्वाकांक्षा तुमच्या पूर्ण होऊ शकतात. त्यामध्ये शत्रुविजय असेल, व्यापार वृद्धी असेल, लक्ष्मी प्राप्ती असेल किंवा कोणतेही यंत्रतंत्र विद्या किंवा ज्याला काळी जादू वगैरे म्हणतात असं काही तुमच्यावरती करण्यात आलं असेल तर ते दूर केलं जातं, अशी इथली श्रद्धा आहे. हे सगळा संदर्भ सांगायचं कारण असं की आपण जी बातमी चालवतो आहोत की महाराष्ट्रामध्ये आता राजकीय चित्र अतिशय विस्कळीत झालेलं, गुंतागुंतीचं झालेलं आहे. भाजप एकीकडे आहे, शिवसेना 2 पार्ट झालेले आहेत, राष्ट्रवादीचे 2 पार्ट झालेले आहेत. या अस्थिरतेमध्ये आता विधानसभा लोकसभा निवडणुका असणार आहेत. या पार्श्वभूमीवर रोजच्या रोज बातम्या येतात. इथे आल्यानंतर आपण जे मतसंग्राम कव्हर करतोय पुढारी न्यूजसाठी, त्यासाठी जेव्हा इंदोरवरून आम्ही पुढे जात होतो, आम्ही जाणीवपूर्वक ठरवलं की नलखेड्याला यायचं होतं. इथे स्टोरी तर करायचीच होती नलखेड्याला, पण इथे आल्यानंतर जी चर्चा आमच्या कानी पडली ती अशी की सध्याच्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले प्रमुख राजकीय पक्ष इथल्या पुजाऱ्यांच्या संपर्कात आहेत. हे विधी करून घेण्यासाठी इथल्या ब्राह्मणांच्या संपर्कात आहेत आणि हे प्रामुख्यानं शत्रुविजय अनुष्ठान नावाचं जे अनुष्ठान आहे ते इथे करून घेतलं जातं अशी आपल्यापर्यंत सध्या माहिती येते. आणि मी जेव्हा खोदून विचारलं, आपण याच्या प्रतिक्रिया सुद्धा घेतल्या, त्याच्यामध्ये त्या ब्राह्मणांनी हे सुद्धा मान्य केलं की इथले राजकीय पक्ष आमच्या संपर्कात आहेत किंवा महाराष्ट्रातून आमच्याशी संपर्क केला जातो या पूजेसाठी. मात्र कोणीही पूजा करून घ्यायची त्या व्यक्तीचं नाव किंवा पक्षाचं नाव घेतलेलं नाही. अर्थात इथे जेव्हा आपण अधिक खोदून विचारायचा प्रयत्न केला तेव्हा मात्र आपल्याला जाणवलं की प्रामुख्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेना इथले काही नेते इथल्या लोकांच्या संपर्कात आहेत अशी आपल्याला माहिती मिळते. अर्थात याबद्दल कोणीही जास्त सविस्तर सांगितलं नाही. हे इथे सांगायला हवं की इथे प्रामुख्यानं 40-50 पेक्षा जास्त ही ब्राह्मण पुजारी मंडळी असतात की जे अशा प्रकारचे विधी वगैरे करत असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या यजमानाला धरून असतो किंवा ते यजमान यांच्याकडनं पूजावरच्या अशा विधी करून घेत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, नेमके कोणत्या पक्षाचे नेते येत आहेत आणि कोणत्या कारणासाठी येत आहेत हे काही कळू शकलंय का? नाही, आपल्याला थेट पक्षांची नावं याच पक्षातून आले, हेच नेते आले असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला ज्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत आणि लोकांशी इकडे जेव्हा बोलणं झालं त्यातून मिळालेल्या माहितीनुसार काही इंडिकेशन मिळतात. हे इंडिकेशन आपल्याला शेवटी जोडावे लागतात. त्यातून जे चित्र उभं राहतं ते असं की महाराष्ट्रामध्ये आता राजकीय सुंदोपसुंदी प्रचंड वाढलेली आहे. अजित पवार नाराज असतात, राष्ट्रवादी राहते की नाही, अजित पवार शरद पवारांना जाऊन भेटत असतात. तिकडे एकनाथ शिंदेचे मंत्री सुद्धा नाराज आहेत अशी चर्चा. एकनाथ शिंदे किंवा शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामधले वादविवाद, अशा अनेक गोष्टी आहेत आणि यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाचं चित्र धूसर आहे. अशा अवस्थेमध्ये लोकसभा निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका आहेत. त्यावेळी किमान जे फुटलेले पक्ष आहेत त्यांच्यावरती सर्वात मोठा दबाव असणार आहे की आपल्याला आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवायचं आहे. उदाहरणार्थ राष्ट्रवादी अजित पवार गट असेल तर त्याला जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत आणि महायुतीतलं स्वतःचं स्थान मोठं करायचंय, कारण अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय.
शिवसेना, शिंदेची शिवसेना किंवा ज्याला आपण शिवसेना म्हणतो, त्यांच्यावरती पण तेवढाच मोठा दबाव आहे. कारण शिवसेनेला या महायुतीमध्ये, शिंदेच्या शिवसेनेला आपलं अस्तित्व मोठं करायचंय. शिंदेना कदाचित पुन्हा सीएम बरोबर. पदासाठीची अपेक्षा असेल, त्यांना स्वतःचा तिकडे कायम ठेवलं पाहिजे. त्यामुळे या अतिशय अस्थिर अशा काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा महाआघाडी अंतर्गत स्वतःचं स्थान बळकट करायचंय. त्यांच्यासमोर सुद्धा पर्याय नाहीये. त्यांच्या आज आमदारांचं नेमकं काय होतंय माहित नाहीये. नक्कीच. प्रसन्न सर, या मंदिराबद्दल काय सांगाल? म्हणजे कोणत्या गोष्टींसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे? बगलामुखी मंदिर हे नलखेडा गावापासून, नलखेडा गावातलंच हे मंदिर आहे. प्राचीन मंदिर असल्याची मान्यता आहे. बगलामुखी ही देवता स्मशानातून उत्पन्न झाली, जी देवीच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे असं मानलं जातं आणि ती अतिशय प्रभावी आहे. आणि तांत्रिक विद्यांच्या माध्यमातून जे काही उपचार केले जातात त्यासाठी ही देवता पूजली जाते, भजली जाते, तिची आराधना केली जाते. अनेक वर्षांपासून इकडे ह्या पूजा अर्चा होत असतात. वर्षानुवर्ष भारतभरातूनच नव्हे, जगभरातून राजकारणी, उद्योजक, उद्योगपती किंवा विविध क्षेत्रातले प्रभावी मंडळी स्वतः येऊन किंवा स्वतःच्या प्रतिनिधीमार्फत, पत्नीमार्फत, भाऊ किंवा मुली मार्फत इकडे असे विधी करून घेत असतात. आपल्या मागे सुद्धा दिसू शकतं कशा प्रकारे विधी चाललेले आहेत. मी आपला कॅमेरा पर्सन अमृते त्याला थोडंसं फक्त आहे त्या जागेवरनं सांगेन की त्याने इकडची दृश्य दाखवीत, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना याचा एक अनुभव येऊ शकेल की इकडे नेमकी कशा प्रकारे पूजा अर्चा होते. तर हा अनेक वर्षांपासून आहे आणि हे काही गुप्त वगैरे पण नाहीये. बरोबर. बगलामुखीकडे येऊन पूजा करणं हे सगळ्यांना माहिती आहे. इथे लोक येत असतात. मात्र गेल्या काही काळापासून, खास करून आता 5 राज्यांच्या निवडणुका होत असताना इथे 5 राज्यांमध्ये आम्ही इकडे बाहेर आहोत. राजस्थानच्या आम्ही गाड्या पाहिलेल्या आहेत, पासिंगच्या, मध्य प्रदेशच्या पाहिलेल्या आहेत. आम्हाला महाराष्ट्र पासिंगची एक गाडी सुद्धा इथे दिसलेली आहे. त्यामुळे भारतभरातून येतात. हा कुठला इथे अवैध व्यवसाय असा चाललेला नाहीये. मात्र त्यातली तांत्रिकता लक्षात घेता आणि महाराष्ट्राचं जे कनेक्शन समोर येते त्यामुळे मात्र ती बातमी ठरते. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद प्रसन्न सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. जेव्हा पुढारी न्यूजनं बगलामुखीच्या पुजाऱ्यांना बोलतं केलं तेव्हा त्यांनी कोणतं गुपित उघडं केलंय पाहूया. मत लीजिए, लेकिन कम से कम महाराष्ट्र से अभी हाल ही के जो अवस्था स्थित्यंतर हुआ है उसके बाद आए हैं राजनेता, और वर्तमान में लोग आ रहे हैं, लेकिन सब गोपनीय रहता है. मेरे पास भी अगर कोई राजनेता है तो मैं गोपनीयता रखता हूं. यहाँ तक कि उनके अगर छोटे भाई भी आ जाते तो हम नहीं बताते कि उनका पूजन चल रहा है, क्योंकि गुप्त विद्या है. जितना गोपनीय रखेंगे उतना अपने को रिजल्ट अच्छा मिलेगा. व्यक्ति के बारे में तो बिल्कुल मत बताइए, वो गोपनीयता, व्यावसायिकता का भी भाग है. लेकिन कम से कम ये बताइए कि क्या महाराष्ट्र की पार्टियों में से इन दिनों में से क्या लोग आ रहे हैं, संपर्क कर रहे हैं, आ रहे हैं अनुष्ठान करने के लिए, मुहूर्त निकाल रहे हैं? और वर्तमान स्थिति में महाराष्ट्र से लोग आ रहे हैं. चाहे आप, मैं पार्टी विशेष का नाम नहीं लूंगा, सभी पार्टी के लोग आते हैं जो सनातन धर्म में आस्था रखते हैं. वो सभी लोग आते हैं, उनको रिजल्ट भी मिलता है. मान लो जो 10 से 20 वर्षों में जो उनको रिजल्ट मिलने वाला है वो कुछ समय में माँ दे देती है.